नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। कोल्हार येथे हॉटेलच्या नावाखाली सुरू होता देहव्यापार। पोलिसांनी केला पर्दाफाश। हॉटेल न्यू प्रसादवर छापा। 2 महिलांची सुटका, मालकासह 2 जण अटकेत। अहिल्यानगर येथील पोलीस पथकानं दिनांक 23 मार्च रोजी रात्री राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हार येथील एका हॉटेलवर छापा टाकून अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। या कारवाईत 2 परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या 2घांना अटक करण्यात आली, तर 1 जण पसार झाला। पोलिसांना कोल्हार गावाच्या शिवारातील हॉटेल न्यू प्रसाद येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक हमीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शकील अहमद शेख, महिला पोलीस कर्मचारी अर्चना काळे, अनिता पवार, छाया रावण, शीतल माळी, रजनी भिंगारदिवे आणि चालक सोन्याबापू काळे आदींच्या पथकाने रात्री सुमारे 9 वाजता छापा टाकला। छाप्यामध्ये 2 परप्रांतीय महिला आढळून आल्या। हॉटेल मालक त्यांच्याकडून जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची प्राथमिक माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे। पोलिसांनी तात्काळ 2ही महिलांची सुटका केली। या प्रकरणी हॉटेल मालक वसंत रघुनाथ लोंढे वय 60, हॉटेल मॅनेजर प्रशांत वसंत लोंढे राहणार कोल्हार तालुका राहुरी आणि दलाल हरीश विनायक जाधव वय 55 राहणार डांग सैंदाणी तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 2घांना अटक करण्यात आली असून प्रसाद लोंढे हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला। महिला पोलीस कर्मचारी अर्चना रामभाऊ काळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 नोंद करण्यात आलं असून स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 7, 8 याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी हॉटेलमधून मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 48,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पसार आरोपीचा शोध राहुरी पोलिसांकडून सुरू आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।